नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे पुन्हा तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण आलो आहोत गिरमादेवीचे कोंड या वाडीत. राजापूरपासून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती वसलेली ही वाडी आहे. दूधपापेश्वर या गावात वसलेली ही वाडी आहे. डोंगर उतारावर अतिशय नयनरम्य अशा निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली ही वाडी आणि या वाडीच्या लगतच म्हणजे वाडीच्या डोंगर उताराच्या पायथ्याशी हे एक गिरमादेवीचं मंदिर आहे. विशेषतः गिरमादेवीचं कोंड हे या वाडीचं नाव या देवीच्या नावावरूनच पडलेलं आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊया. तत्पूर्वी या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने म्हणजे निसर्गाची सफर करत आपण या मंदिराकडे जाऊया. पूर्वी या ठिकाणी बांध घातले जायचे, लाकडी पूल असायचा, पण आता भक्कम असा हा एक ब्रिज बांधण्यात आलेला आहे. मंदिराच्या बाजूलाच असलेले हे सरकारी योजनेतून बनवलेले धरण, पाणी अडवा पाणी जिरवा या सरकारच्या संकल्पनेतून साकारलेले हे धरण अतिशय सुंदर असा नजारा आहे. निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले असं हे मंदिर आहे, आपण पाहू शकता. मंदिराकडे जाणारा हा रस्ता मित्रांनो, या मंदिराच्या सभोवताली घनदाट असं जंगल आहे, परंतु नयनरम्य असा हा नजारा आहे, आपण पाहू शकतो. तत्पूर्वी आपण मंदिराशेजारी असलेला ओढा या ओढ्याला भेट देऊया. आपण पाहू शकता ओढ्याकडे जाणारा हा रस्ता. सध्या पाऊस कमी झाल्यामुळे पाणी थोडं कमी झालं आहे, पण शुभ्र असं हे पाणी. मित्रांनो, या ओढ्याच्या माध्यमातून ओढ्याच्या साहाय्याने लोक पिण्यासाठी पाण्याचा वापर करत असत. पूर्वी आजूबाजूच्या परिसरातील लोक कपडे धुण्यासाठी, गुरांना आणि स्वतःला पिण्याच्या पाण्यासाठी या ओढ्यांचा वापर करत असत. आपण आता मंदिरात जाऊया. अतिशय सुंदररित्या अगदी खास कोकणी पद्धतीने समोरचा दरवाजा बनवला आहे. विविध नक्षीकाम केलेला असा दरवाजा. मित्रांनो, या वाडीची लोकसंख्या अगदी 30 ते 35 घरा इतकी आहे, पण एवढं सुंदर अवाढव्य मंदिर बनवणे हे त्यांच्या कौतुकास्पद आहे. त्यांचे कौतुक केले पाहिजे विशेषतः करून, कारण 30 ते 35 घरांची लोकसंख्या असलेल्या वाडीने हे बनवलेलं मंदिर आहे. आपण आता मंदिराच्या गर्भगृहात आलो आहोत, गाभाऱ्यात आलो आहोत. गिरमादेवीची ही काळ्या पाषाणात घडवलेली सुंदर अशी मूर्ती, पाठीमागे संगमरवरी दगडात विविध केलेले नक्षीकाम, गर्भगृह आणि त्या शेजारील सभा मंडप. गर्भगृह आणि मुख्य सभागृह आहे ते स्ट्रक्चर RCC मध्ये बनवलेले आहे आणि त्या भोवतालचा जो सभागृह आहे तो कौलारू आहे. मित्रांनो, पूर्वीपासून अशा मंदिरांची बनावट असल्यामुळे
हवा सुंदररित्या खेळती राहते आणि येथील तापमान आहे एक खूप कमी असतं, त्याच्यामुळे अतिशय थंडावा येथे असतो. आपण पाहू शकता देवीची पालखी, उत्सवाच्या वेळी वापरण्यात येणारी ही पालखी. मंदिराचं बनवलेलं सुंदरसं छत, या मंदिराच्या सभागृहातून दिसणारा असा सुंदर नजारा. मित्रांनो, ही खास कोकणाची खासियत आहे की जे गाव असतात ते गावोगावी त्यांच्या कुलस्वामिनी असतात, त्यांच्या कुलदेवता म्हणा, यांची सुंदर अशी मंदिरे प्रत्येक गावागावात आढळून येतात. आणि या मंदिरांची सजावट, मंदिराचा बांधकाम हे अलग अलग पद्धतीने केलेलं असतं. प्रत्येक गावाची अशी खासियत असते. मित्रांनो, आई गिरमादेवीची सुंदरशी मूर्ती आणि इतर देवांच्या मूर्त्या. आपण पाहू शकता सुंदर असा हा नजारा आहे. मित्रांनो, आपल्या कोकणातील सभोवतालच्या परिसरातील विविध मंदिरे आणि निसर्गरम्य परिसर दाखवणे हा यामागचा हेतू आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.